येईल ताराबाई कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. थोड्याच वेळापूर्वी एक सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट आपण केलेली आहे. खरं तर आदरणीय वैभवजी ठाकूर साहेब यांच्यासाठी एक सर्वाधिक आणि मोलाची गोष्ट आहे की जदवर ही स्पर्धा राहील तदवर त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आलंय. संपूर्ण आयोजन समितीने सांगितलं याच्या पुढे कोणत्याही अध्यक्षपद बदललं जाणार नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहत आहे दोन्ही पाटील आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळत आहे. स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळतं तो अर्थात प्रवीण पाटील आणि त्याच्या साथीला निलेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सार्थक मात्रे टीमचा कर्णधार मागील मॅचचा हिरो राहिला होता, त्याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जय गिरोबादा देव मैदान जोहेच्या मैदानावरती आणि आपण पाहतोय हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2026 हे 5वं पर्व. पहिला बॉल ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट करण्यात आली. व्हेरी फर्स्ट बॉल सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते आहे. सुरुवात दमदार झाली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये, जिथे मात्र सुरुवात सिंगलने होत असताना पाहायला मिळाली. प्रवीण पाटील लेफ्ट हँडर बॅटर आहे, त्याला जास्त काळ स्ट्राईक वरती व्यतीत करावा लागणार आहे. पण एकाच बाजूने तुम्ही आज उभे राहा, कारण त्या बाजूने सूर्यप्रकाश येणार आहे. एकाच ठिकाणी तुम्ही थांबा, जेणेकरून तुम्हाला हे जास्तीची मेहनत करायला नको. धाव फलकावरती धावा बंडी येते. एक पुढचा चेंडू उजव्या शीच्या बाहेर लटकट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शेवटच्या क्षणाला बॉलला येऊ दिलं, बॅटचा फेस क्लोज केला. सिंगल अर्जित करण्यात येते. टॉप ऑफ दी बाउन्स येत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणासह जास्तीची स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं राहील, जेणेकरून प्रतिस्पर्ध्यावरती एक दबाव क्रिएट करता येईल. सार्थक मात्रेला तुम्ही स्क्रीनमध्ये पाहता, एक युवा खेळाडू आहे, गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. खरं तर रबे गावामधून जिथे मात्र या आदित्य पाटीलला तुम्ही पाहताय. या वेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगनेल सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, चेंडूने ओलांडली सीमारेषा. धाव मिळतील 4. आलाय खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. डाऊन द ग्राउंड मिस फिल्डिंग झाली. क्षेत्ररक्षकाला वाकूच दिलं नाही. या बॉलने 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. प्रवीण पाटील बॅटिंग करतात मैदानावरती. प्रवीण पाटीलला चांगला खेळ करून दाखवाच लागणार आहे. धाबे गावाला बिलॉंग करणारे प्रवीण स्ट्राईक हँड वरती आहेत. खोलातला बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने फेकी करण्यात येईल. किंवा एक सिंगल. एकेरी धाव आली. एकेरीच्या मदतीने 7 धावा 7 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचे ड्रेस कोड्स तुम्ही पाहतात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून JSW सुप्रीम पेट्रोलियम लिमिटेड यांचे विशेष करून आभार. अजवी स्पोर्ट्स प्रत्येक सामन्यासाठी टी शर्ट देण्यात येते. त्याच वेळेला फ्रॉग एंटरप्राइजेस पाणी आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. हा बॉल कमी गतीचा, पंचांकडे लाऊड अपील. यष्टीरक्षकाचा वेध. डॉट बॉल. विशाल स्पोर्ट्स स्पर्धेच्या टी शर्ट ज्या काही तुम्ही डिझायनिंग टी शर्ट पाहताय ते ज्यांच्या माध्यमातून डिझाईन्स करण्यात आलेले आहेत. आर्या कलेक्शन हमरापूर यांचे विशेष करून आपण आभारी आहोत. एसी संघाची धावसंख्या 7 बनली आहे. 7 ऑन दी बोर्ड आहे. सोब्रो मोबाईल स्टोर पेन यांचे विशेष करून आपण आभारी आहोत. मराठी माणसाच्या हक्काचं दालन. यावेळेचा बॉल आकाशाला गवस निघालत. जितका उंच तितकाच लांब 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 वरचा षटकार. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक, लांब लचक स्ट्रोक इथे खेळलेला पाहायला मिळाला. फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून, निलेशच्या बॅटमधून हा षटकार आला. संघाची धावसंख्या 13 बनली आहे. निलेश पाटील चांगल्या दर्जाचा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. दादर गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक फलंदाज अवलिया. या मैदानाची एक ओळख आहे. मला पूर्वीचे दिवस आठवतात. खरं तर या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा होतात त्या त्या वेळेला समोरच्या बाजूला असणारे छोटे खाणी परंतु जे डोंगर आहे ते भरलं जातं आणि एका क्षणाला मला वाटतं ते डोंगरही दिसत नाही. नाईटच्या जर का तुम्ही स्पर्धांचा आस्वाद घेतला तर इथे डोंगरही दिसत नाही. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. अशा प्रकारचे मैदान पेण नगरपालिकेचं होतं, ज्याला आता जिथे मात्र एक मोठी अशी भिंत बांधण्यात आली. अशा प्रकारचं मैदान कडावमध्ये आहे. अशा प्रकारचं मैदान तुम्ही जर का वावलोलीमध्ये जाल, कर्जतमध्ये जे मी 2 नावं घेतली तिथेही आहे. अशा प्रकारचं मैदान खरं तर तुम्ही रसायनी विभागामध्ये जर का आलात
अर्थात तोळोजा MIDC मध्ये तिथे तुम्हाला पाहायला मिळतं. उजव्या यशीच्या बाहेर लटकट करण्याचा प्रयत्न, अपील उचलून धरलेली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती राम म्हात्रे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. सिद्धी श्रवण 11 या संघाने पहिल्या मॅचचा जर का वचपा काढायचा तर दादरच्या या गोलंदाजाला ती गोलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. धावफलकावरती 13 आहेत. 13 ऑन दी बोर्ड्स. धावफलकावरती 13 पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क मध्ये राम पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने अराउंड विकेटने आलाय. उजव्या यशीच्या बाहेर वेस्ट साइड जास्ती आहे. नो बॉल. मिळालेल्या सुवर्ण संधीचं सोनं केलंय. लटकट केला, ठोकलाय चौकार. उसळी घेणारा बॉल लोअर फुलटो जात आला आणि ज्यावरती चौका ठोकण्यात आलाय. धावांची धावाधाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढू लागली. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये भंभरी जोडून टाकण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय. निलेश पाटीलने लांब लचक आणि उत्तुंग षटकार ठोकला. प्रवीण पाटीलने आता मात्र लटकट वरती चौका ठोकलेला पाहायला मिळाला. फ्रीजचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राम अराउंड विकेटने. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्रीजचा बॉल आहे. ठाऊक आहे क्षेत्ररक्षकाला. मला वाटतं केवळ पाकिस्तानच्याच खेळाडूंना ठाऊक नसतं, कारण विराट कोहली ज्यावेळेला रनआउट झाला होता, बोल्ड झाला होता, त्यावेळेला चर्चा जास्तीची झाली. ते अपील करत राहिले. विराट कोहलीने 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. इंडिया पाकिस्तानची मॅच सेमीफायनल 18 बॉल 48 धावा चेस केल्या होत्या. द चेस मास्टर विराट कोहलीने 19 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 19 ऑन दी बोर्ड. जगातले भारी. 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा राम म्हात्रे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. केवळ एक सिंगल आली. 19 बनल्यात. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. कॉर्ड बिहाइंड विकेट. निलेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का. 19 ला 1 बाद. चांगला झेल मात्र शॉर्ट मॅन रिझर्व मध्ये जिथे नीरज पाटीलच्या माध्यमातून टिपण्यात आलेला पाहायला मिळालाय. संघाचा कर्णधार मैदानाच्या दिशेने आदित्य पाटीलला आपण पाहतोय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू आहे. 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि प्रतिती यश असा खेळाडू मैदानाच्या दिशेने बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आदित्य पाटील धावफलकावरती 19. एक फलंदाज बाद. 19 नोव्हेंबर विराट, जिथे मात्र आपण पाहिलं वीरेंद्र सहवागचा जन्मदिवस आहे. 2011 सालच्या विश्वचषकातील पहिल्या मॅच पासून शेवटच्या सामन्यापर्यंत चौकारानं अकाउंट ओपन करणारा वीरेंद्र सहवाग, नजफगडचा नवाब. 319 आयुष्यामध्ये बेस्ट होत्या. 19 आकडा किती लकी आहे बाद यासाठी. 319 धावा त्याच्या आयुष्यामध्ये बेस्ट राहिला. जो कसोटी क्रिकेटमध्ये 219 धावा, एक दिवसीय क्रिकेटमध्ये बेस्ट राहिला आणि 119 धावा या T20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावापुढे बेस्ट राहिल्या होत्या. 19 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण राम म्हात्रेला पाहतोय. आडवा बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्लॉक स्वीप. रन्स मिळतात 4. पहिला बॉल फेस करत असताना आदित्य पाटीलच्या बॅटमधून चौकार. सुरुवात दमदार झाली आहे त्याच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती त्याने चौका ठोकला. आपण आल्याची जाणीव करून दिली. नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी जुगारली आहे त्याने. चौकाराच्या बरोबरीने 23 बनल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या सामन्याचा वचपा जर का काढायचा तर सिद्धी श्रवण वॉरियर्स या संघाला धावा रोखणं गरजेचं आहे. धावा रोखाव्या लागतील. मॅच मध्ये कमी धावसंख्येवरती थांबवणं गरजेचं. आणखीन एक फटका उजव्या यशीच्या बाहेर. मोठ्या शिताफीनं बॅटिंग करतोय. गॅप शोधतोय. चौकार येतो लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. आदित्य पाटील 27 धावा. 27 ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि जणू काही मैदानावरती त्याने क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग केलेली पाहायला मिळाली आहे. 27 ला 1 आहे. 2 बॉल 2 चौकार. 400 हेल्दी स्ट्राईक रेट. 2 बॉलवरती 2 चौकार ठोकल्या. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राम सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेवटच्या काही चेंडूवरती तो खर्चिक राहिला. पण सगळे लाऊड अपील. जवळपास कमरेच्या जवळपास बॉल लागला होता. हा लेग बाईज आहे. पंचांनी दात इथे फिटावून लावले. लेग बाईज मिळेल.
एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती बनल्या, त्या अर्थात 28-14च्या धावगतीने 28 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. ड्रिंक्स ट्रॉली केवळ थप्पा देऊनच बाहेर यायचं आहे, कारण शेवटची मॅच आहे. जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये आपण घालवायचा नाही. खेळाडूंना थप्पा द्यायचा आणि बाहेर यायचं खो खो सारखं. कारण उत्तरार्धामध्ये मॅच जर का सामना कंप्लीट करायचा तर जास्त काळ आपण थांबू शकणार नाही. 6 वाजेपर्यंत जवळपास अंधार पडू लागलाय. मध्यंतरी 5:45ची वेळ होती, आता 6 पर्यंत अंधार पडू लागलाय. थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ सार्थक म्हात्रे आणि टीम. सार्थक, मी तुझं लक्ष वेधेन. बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये, कारण मी सरप्राइजिंग माझ्यासाठी गोष्ट होती. टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करायच्या ऐवजी त्याने बॉलिंग घेतली. त्या सार्थकला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. कारण सायंकाळच्या समयी हवा दमटपणा येतो, बॉल जास्तीचे ट्रॅव्हल होत नाहीत, अंधाराचं सावट येतं. फलकावरती 28ला 1. गोलंदाजी मार्क मध्ये स्वतः सार्थकला आपण संघाचा कर्णधाराला पाहत आहोत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बीट केला, बॅटर बीट, विकेट किपर बीट. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बाईटच्या स्वरूपामधून चौकार. चला, 4 धावांचा आहेर पाहायला मिळाला होता. यष्टीरक्षकांनी चुकी केली, बॉलने हवेमध्ये हिलकावे घेतले. लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप गेला, चौकार आल्यानंतर 32 बनल्यात. 32 ऑन दी बोर्ड. धावा वेगाने येत आहेत, धावा थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. 13 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 32 आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केला होता बॅटरला. पंच संतोजी चौधरी सर यांना तुम्ही पाहताय बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये. बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये आत्मारामजी कोळी सर यांना तुम्ही पाहत आहात. धाव फलकावरती 32 बनल्यात. एक फलंदाज बाद. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सार्थक. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाचे जजमेंट चांगले. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. इथे घडतंय तरी काय, अशा रीतीचे कॅचेस जीवदान देणं हानिकारक राहणार आहे. मला तो सामना आजही आठवतो, विश्वचषक 2003 साली, जिथे अब्दुल रजाकने कॅच सोडला होता वसीम अक्रमच्या गोलंदाजीवरती. सचिन तेंडुलकर 32 वर गती खेळत होता. वसीम अक्रम अब्दुल रजाकडे गेला आणि म्हणाला, तुने कॅच नाही मॅच सोडाय. 99 रन्स मारले होते सचिन तेंडुलकरने. तिथे सामना संपवला होता. पाकिस्तान संघाला बॅकपॅक कराव्या लागल्या होत्या. विश्वचषकामध्ये अजून एक असा किस्सा घडला होता, जिथे हर्षल गिब्सने स्टीवॉचा कॅच सोडला होता. तो म्हणाला, ही कॅच नाही, तू वर्ल्ड कप सोडलायस. सेमीफायनल मध्ये हर्षल गिब्सने कॅच सोडली, स्टीवॉने बहारदार खेळी केली. यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कॅच ड्रॉप. पुढच्याच बॉलवरती लेफ्ट हँडेड बॅटर प्रवीण पाटीलच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने सदती धावा धाव फलकावरती बनलेला पाहायला मिळाला. 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ अन विकेट. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच. संत तुकाराम महाराजांनी एक ओळ लिहिली आहे, असाध्य ते साध्य करीता साहस, कारण अभ्यास तुका म्हणे. खोलातला बॉल इथे कबसला. क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा चुका आणि चुका वारंवार होत आहेत. इथेही धाव मिळत असताना पाहायला मिळतील. ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या धावून पोहोचते 39. पहली गलती करे वो नादान, दूसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. चुकीला माफी नाही. यावेळेला थेट यस त्यांचा वेध. बँग ऑन टार्गेट, यू मिस. सार्थक म्हात्रे डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक 2 प्रवीण बाद. गाडी नका पाठवू, पाणी घेऊन जाऊ द्यात असंच, कारण शेवटची मॅच आहे. गाडी पाठवू नका आतमध्ये. पाणी हवं असेल तर घ्या, अन्यथा येऊ द्या ते एक्स्ट्रा प्लेअर बाहेर. पाणी हवे असेल तरच थांबा. सार्थक, पहा, तू स्वतः काळजी घे, कारण तुला सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये अंधार होऊ नये यासाठी मी तुमची काळजी घेतोय, कारण सेकंड इनिंग मध्ये मी नसणार आहे. खरं तर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. माझ्यासाठी हा 1 दिवसाचा कार्यक्रम, 1 दिवसाची स्पर्धा खरं तर
एक दैदिप्यमान असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाईल. दोहे गावामधले हे आयोजन आपण पाहत आहोत. हमरापूर विभाग प्रीमियर लीग आणि एक दर्जेदार अशी स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळते. संपूर्ण कमिटीचं मी कौतुक करेन. 38 बनल्यात, 2 फलंदाज एकंदरीत आपण पाहिलं तर बाद झालेले पाहायला मिळालेत. 38 ला 2 बाद. चला, पाण्याची ट्रॉली या मॅच मध्ये जाणार नाही याकडे लक्ष वेधूया. 38 नव्हे तर 39 बनल्यात. 3 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. सार्थकने मॅचचं मोमेंटम शिफ्ट केलंय. धावा थांबवल्यात त्याने. गोलंदाजी मार्कवरती अजित मोकल याला आपण पाहत आहोत. कळवेचा खेळाडू अजित मोकल गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होता. अजित मोकल गोलंदाजी मार्कवरती आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मकरंद पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. यष्टिरक्षक चेडूच्या खाली. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. टीमचा नेता, दिशादर्शक तारणहार, तंबूच्या आश्रयाला फलंदाज आदित्य पाटील बाद. धावफलकावरती 39 बनलेल्या पाहायला मिळाल्या. चला, ड्रिंक्स ट्रॉली आजची ड्युटी ड्रिंक्स ट्रॉलीची संपली आणि ती आपल्या पार्किंग मध्ये जाते. मी ड्रिंक्स ट्रॉली लक्ष वेधेन. झेंडा सांभाळा. झेंडा सांभाळा पाठीमागचा. ड्रिंक्स ट्रॉलीचा झेंडा सांभाळा. यस, थँक्यू. आवाज जातोय माझा. धावफलकावरती धावा येते 39. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. संघामध्ये 3 आदित्य आहेत. त्यामधला आणि संघमालक चौथे. 4 आदित्य आणि सर्व पाटील आहेत. सर्व आपण म्हणतो ना, नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम करायचा तर या पाटलांना चालवावं लागणार आहे. धावफलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बाची लिडिंग एज घेतलीये. क्षेत्ररक्षक काय करतोय? बॉल अडवण्यासाठी तो पुढे निघाला. खरं तर कॅच वरती जाणं इम्पॉर्टंट होतं. बॅकअप होता त्या ठिकाणी. सिंगल आली आहे. 40 बनला. 40 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 40 ला 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील दाखल झाले. राब्याचा खेळाडू. 40 ला 3 फलंदाज बाद. होणार होत आहे ते आधी केल्याची पाहिजे. केल्याने साऱ्या गोष्टी साध्य होतात. त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते. मेहनतीचा डोंगर तुम्हाला उचलावा लागणार आहे. ज्याच्या प्रयत्नाचा पाया भरभक्कम ना, त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि उंच उभी राहते. अजित मोकल गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील. खोलातला होता. कबसला. क्षेत्ररक्षकाला इथेही शोधलंय. पहा, याही आधी मी आवर्जून उल्लेख केला होता. संत तुकाराम महाराजांची ती ओळ. असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. कोणती असाध्य जर गोष्ट साध्य करायची तर अभ्यास गरजेचा आहे. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट. फलकावरती 41 ला 3. 41 बनल्यात. पुढचा बॉल गोलंदाज खोलातला. बाची लिडिंग आहे. शॉर्ट मॅन 38 सर्कल मध्ये. फेकी चांगली झाली. सिंगल मिळेल. एकेरी धाव इथे येते. एकंदरीत 3 धावा या षटकामध्ये. 1 फलंदाज बाद. धाव फलकावरती 42 बनल्यात. 42 ऑन दी बोर्ड. यष्टांच्या पाठीमागे लॉंग स्टॉपला काही प्रेक्षक वर्ग आहेत. ते एकामेकाची मजा घेतात. काळजी घ्या. तुम्ही कॅमेरामध्ये कैद होताय. उद्याची व्हिडिओ बनणार. होय दादा तुम्हीच. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला आल्या. ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकेर धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न इथेही घेण्यात येतोय. रिक्स घेतली आहे. तोटा झाला का? नाही. जो रिक्स घेतो ना तो मोठा होतो. काही वेळेला रिक्स घेतलं की तोटाही होतो. धाव मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 44. रिवॉर्ड भरपूर मिळालाय. 2 धावसंख्येचा या षटकामध्ये एकंदरीत विचार केला तर अद्याप 5 आल्यात. अजितने चांगलीच गोलंदाजी केली आहे. एखाद्याही मारवाड्याला लाजवेल इतकी कंजूसी भरी गोलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. फलकावरती 44 आहे. 3 फलंदाज बाद. ताबा रोखणं गरजेचं होतं आणि संघासाठी एक मात्र विकल्प आणि पर्याय अजित मोकल. आडवा बॅटने ऑन साइडला दे धक्का आणि घे चक्का. इट्स अ कडक षटकार.
प्रथम बॅटिंग करत असतात आदित्य भाई 11 हनुमानपाडा या टीमशी 50 धावा फलकावरती लगावण्यात आल्यात. चला केवळ एक षटकाचा खेळ शेष आहे, थोडीशी घाई करा. 50 बनल्यात, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. या व्यासपीठाची सावली जर का खेळपट्टीवरती गेली तर बॅटिंग करताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. 50 ला 3, 50 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. दमदार आणि दर्जेदार असं व्यासपीठ, एक मुख्य प्रवेशद्वार ज्यामध्ये एक भगवमय असं वातावरण इथे निर्मिती करण्यात आलंय. चहूबाजूला भगवमय असं आच्छादन तुम्ही पाहता. ही थीम चांगली आहे, भगव्या रंगाची तुम्हाला पाहायला मिळते चहूबाजूला. फलकावरती 50 ला 3 आहे. चला घाई व्हायला हवी. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मोकल दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अनिकेत मोकल जोहेचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना तो पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक एंड वरती आहे आदित्य पाटील. आपण स्ट्राईक एंड मध्ये पाहतो. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, दोघांची शेती आणि दोघांनीही केली माती. धाव मिळाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 52. कॅचेस व्हायला हव्यात. पहा हातामध्ये आलेला झेल होणं गरजेचंच आहे. कॅचेस टिपणं गरजेचं आहे. अनेक वेळेला अनेक प्रेक्षक वर्गाची चर्चा नेहमीच होते की चांगल्या दर्जाचे झेल ते टिपतात. प्रेक्षकांमध्येही कॅचेस टिपल्या जाऊ शकतात. तर आपण तरी खेळाडू आहोत, आपल्याला बोली लागली. 224 मधले आपण एक आहोत. 18 गाव या विभागामध्ये आहेत. त्या गावामधून आपलं एक सिलेक्शन झालेलं आहे. फलकावरती 52. लोअर फुल टॉस ऑन साइडला मनगड वळवली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते, चांगली झाली. फेक धाव आली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 53 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 53 ऑन द बोर्ड. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय 20,000हून अधिक प्रेक्षक वर्गाने आजच्या दिवशीची पसंती दिलेली आहे. 53 ला 3 बाद झालेत. 20,000 मधल्या जर का 19,000 जणांनी जरी लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं तरी भरपूर झालं. 53 ला 3 आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर राहिला बॉल. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. जिथे मात्र अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 बनली आहे. उत्तर अर्धा दाखल. या धावांचा पाठलाग करताना कष्ट उपसावे लागतील, कष्ट करावे लागतील. ते उपसण्याची तुमच्यामध्ये हिंमत आणि ताकद असायला असावी. 54 ला 3 आहे. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे अनिकेत मोकलचं. पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे चेंडूने. धावा मिळतील त्या 6. आला षटकार. बॅटरला विनंती असेल, बॉलची वाट पाहू नका. नवीन बॉल आयोजकांनी दिलेला आहे. सामन्याला त्वरित सुरुवात व्हायला हवी. षटकार आला. 60 धावा फलकावरती आहेत. एक गोष्ट अजूनही अनुत्तरित आणि अनाकलनीय आहे कवी. मी अजूनही तिसऱ्यांदा गोष्टीचा उल्लेख करतो. टॉस जिंकल्यानंतर सार्थकने बॅटिंग का नाही घेतली, हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. 60 ला 3, 60 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अनिकेत मोकल. बॅकफुटला धमाका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतो. वॉट अ कॅच. एक्सिलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. चौथा धक्का. 60 ला चौथा फलंदाज बाद. एक चांगला झेल इथे पाहायला मिळालाय. बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागला. जर का खाली लागला असता किंवा मिडल झाला असता तर बॉल रस्त्यावरती पाहायला मिळाला असता. फलंदाज बाद झालाय. जिथे 60 ला 4. नवीन बॅटर नितेश पाटील आणि आदित्य पाटील ही जोडी. मकरंद पाटील बाद झाले. 2 षटकार एकंदरीत त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 15 धावा, 5 चेंडू फेस केले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. मैदानावरती नितेश पाटील दाखल झालेत. शेवटच्या 2 चेंडू शेष आहेत. फटके किती विशेष येतात हे पाहायचं आहे. फटके किती विशेष येणार. महत्वाचा सामना आणि महत्वाची मॅच डू ऑर डाय. शेवटचा सामना दुसऱ्या दिवसातील. यावेळेला वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल. गोलंदाजाने बॉल जसा टाकला तसाच रिटर्न निघाला गोलंदाजी मार्कवरती. ठाऊक आहे रन चेस करायचे आहेत. रन चेस करायचे आहेत तर त्यासाठी उजेड हवा आणि
हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषा ओलांडायचे आहेत तर त्यासाठी दमटता हवेमध्ये येऊ द्यायची नाहीये. पुढचा चेंडू, शेवटचा बॉल, मनगट वळवली ऑन साइडला, फाईन लेगला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शेवट गोड केला, चौका ठोकला तो नितेश पाटीलने. 64 बनल्यात, 65 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 65 रनचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. या पण या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, आवाजामध्ये बदल करूयात. या पण आवाज ऐकूयात. या उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंग मध्ये आमच्या जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक, खरं तर मी विशेष आभार मानेन परमेजी पाटील सर यांचा, ज्यांनी मला या स्पर्धेला इन्व्हिटेट केलं. या मी रजा घेतो. या प्रेक्षक वर्गाला तुम्ही पाहताय, मी रजा घेईन या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा संपलेली नाहीये, 4 जानेवारी पर्यंत तुम्ही आस्वाद या स्पर्धेचा घेऊ शकता. भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मी मात्र रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. थँक्यू. येस, थँक्यू. खरं तर जय भोसले सरांचा खरं तर आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकलात. द व्हॉइस ऑफ रायगड, नवी मुंबई अशा विविध मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर सरांचा आवाज तुम्ही ऐकताय. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने सरांच्या आपण सन्मानाकडे जरूर बोलतोय. थँक्यू सो मच. खरं तर अगदी बिजी शेड्यूल असताना देखील भोसले सर या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल हा विशेष सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. अतिथी मंचकावरती उपस्थित आदरणीय अनिल पाटील दादांचा सन्मान आपण अतिथी मंचकावरती संपन्न करतोय. दमदार वजनदार उपाध्यक्ष सतीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार गुलाब पुष्प देऊन दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर आदरणीय मोरेश्वर जोशी साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. रवींद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅच कडे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा. फायनल मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. अमरापूर विभाग कबड्डी प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी खरं तर ह्या स्पर्धेचा प्लेयर ऑक्शन सोहळा संपन्न होईल. लाडके आयोजक कल्पेश म्हात्रे, आई गावदेवी कबड्डी क्रीडा मंडळ खार सापोली आयोजित भव्य दिव्य हमरापूर विभाग कबड्डी प्रीमियर लीग चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. द गेम ऑन, मॅच ऑन. पहिल्या 17 मध्ये रन्स आल्या 5 षटकांमध्ये. 64 65चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन हे 2 सलामवीर फलंदाज कुणाल पाटीलच्या सोबत सार्थक म्हात्रे. आदित्य पाटीलचा पहिला चेंडू लॉफ करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम असा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 रन्स. खर तर त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आहेत, परंतु चला प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी काय म्हणतात हे जरूर आपण पाहूया. आणि यस पंच,
पाहूया आपण एकदा त्या ठिकाणी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण एकदा रिप्ले मध्ये पाहूया, परंतु प्रेक्षकांनी जो निर्णय दिला तो देखील महत्वाचा राहणार आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सीमारेषा लगत आपण जो पाहतोय आणि तदनंतर रोप वरती सिक्सर. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार षटकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. जरूर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या खरं तर प्रेक्षकांचं त्या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. सेकंड बॉल आदित्य पाटील. बैठक लगवायची होती खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर गोलंदाजाने केलेलं कमबॅक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 65चं टार्गेट. इव्हनिंग सेशन संध्याकाळचं सत्र आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली टीमने. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. सुपर फिल्डिंग. जबरदस्त प्रयत्न खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न नटरंग स्टाईल मध्ये. बॅट बॉलचं कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. बॅटची एज अंपायर बॅटची काढा त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 7 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक आज सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. खास करून समोर की जी एक टेकडी आहे तिथून गॅलरीचा व्ह्यू प्रेक्षकांना दिसत असेल. ऑन स्ट्राईकला खेळाडू असेल सार्थक म्हात्रे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे पहिलं षटक आदित्य पाटील. आयकॉन वर्सेस आयकॉन असं बॅटल. समोरला बॅट स्विंग पॉइंटला बीट केलंय 38 सर्कलच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू मात्र चाललाय थर्ड बॅट बाउंड्री लाईनला. सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती आलेला हा चौकार. 65 रन्सचं टार्गेट आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात दोन्ही सलामवीर फलंदाजांकडून आपण पाहतोय. गुड स्टार्ट. कमालीची सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना हे दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट पॉइंटला चेंडूला मात्र पुश केलाय. पुश करो खुश रहो असं मात्र म्हणावं लागेल. स्वान पथक मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. संपूर्ण मैदानाची पाहणी करत असताना असं म्हणावं लागेल. अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. टॉस बॉक्सच्या अगदी जवळ आमचे सर्व लाडके आयोजक त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. वैभव ठाकूर असतील, मनोज भाई आहेत, बंटी म्हात्रे त्या ठिकाणी आहेत, कुणाल आहे, सर्व आमचे आयोजन कमिटी त्यांची उपस्थिती आपण जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. चांगला फटका आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. कॅप मध्ये चेंडूला एक टप्पा घेत चेंडू मात्र निघालाय वाईडिश लॉंग ऑन ला. सीमा पार. पंचांचा इशारा. HVPL मधला हा ब्रँडेड चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी. कमालीची सुरुवात. पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 16. पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील च्या अगेन्स्ट जबरदस्त फलंदाजी. चला स्पीडअप करा प्लीज. पंचांना देखील आम्ही विनंती करतो टीम मीटिंग घेऊ नका. चला एकदा प्रेक्षकांकडे कॅमेरा आपण झूम अप करा. टेकडीवरचे प्रेक्षक एकदा आपण पाहूया किंवा बॅनरच्या खाली जे प्रेक्षक बसलेत त्यांच्याकडे थोडं झूम अप करा. परंतु टीम मीटिंग नकोय प्लीज. आदित्य पाटील प्लीज. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती दाखवायची विनंती राहील तुम्हाला. आम्ही वारंवार विनंती करतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग नकोय आदित्य प्लीज. चला टीम मीटिंग नकोय. आम्ही सूचना देतोय. पण अन्यथा अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल.
संध्याकाळचे 5:47 ऑलमोस्ट 6 वाजलेत. सेकंड ओव्हर साठी कुणाल पाटील, हनुमानपाडा. कुणाल पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती जरूर आपण पाहतो. सेकंड ओव्हर साठी 65चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये रन्स कविराज 16 आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूने कुणाल पाटील, दुसऱ्या बाजूने सार्थक म्हात्रे. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेकंड पॉवर प्ले आणि या सेकंड पॉवर प्ले साठी 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. सेन्सिबल क्रिकेट, पुन्हा एकदा दिशा दिले, सन्मान दिला. पॉइंट क्षेत्राकडे चेंडू निघालाय. सिंगल रन्स त्या ठिकाणी, कॉलिंग जबरदस्त. रनिंग बिटॉन द विकेट्स देखील लाजवाब राहिले. सिंगल रन्स त्या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करण्याची संधी देखील मिळाली. डाव्या हाताचा खेळाडू या खरं तर सिच्युएशनला अतिशय महत्वाचा असेल विशाल. अर्थातच विशाल देखील लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. मागचे 2 मॅचेस ऍज अ 12th मॅन म्हणून खरं तर तो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. जरूर चर्चा तर सुरू राहणारच आहे. कुणाल पाटीलला आपण ऑन स्ट्राइक वरती जरूर पाहतोय. सेकंड ओव्हर साठी कुणालचा चेंडू ते सर्रार शरीरावरती आदळला. धावबाची संधी होती त्या ठिकाणी, परंतु पायावरती पुन्हा एकदा चेंडू आदळला. एक्स्ट्राच्या काही रन्स त्या ठिकाणी जरूर मिळतील. सिंगलला आता डबल मध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालंय का? रन्स घेत असताना खरं तर सार्थक म्हात्रेच्या खरं तर पायावरती चेंडू आदळला आणि तदनंतर पंच देखील त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत. पण लवकर निर्णय घ्यायचा आहे कारण की फार उशीर झाला. आम्ही वारंवार विनंती करतोय. पंचांना विनंती असेल बॅटकॅट की लेग बाईस, लेग बायच्या स्वरूपाने सिंगल की डबल. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टार्गेटचा विचार केला तर 65 धावसंख्येचं लक्ष्य सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली आणि त्यांना फाईट करत असताना टीम आदित्य भाई 11 हनुमानपाडा. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण हीच पाहिली होती आणि आजच्या दिवसातील अंतिम लढत देखील आपण हीच पाहतो. अधिकचा वेळ आपण घेऊ नका, विनंती आहे. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतो. राईट आर्म द विकेट रावे एन कडून कुणाल पाटील. प्लीज स्पोर्ट्समॅन स्पिरिट, आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो. वेळ कमी आहे, संध्याकाळचं हे सत्र आहे. पाहू, आम्ही तुम्हाला वॉर्निंग करतोय, वॉर्न करतोय. फ्लिक केलाय. लॉंगॉन कडे चेंडू बॅट ट्रायबल झाला. रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 19 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पण बॅड लाईट थोडीशी आता पाहायला मिळेल. आमच्या संपूर्ण हा जो VIP डाईस आहे, समालोचन कक्ष, अतिथी मान्यवर कक्ष, त्याची सावली देखील आता विकेट वरती पडत चालल्या. फुलटॉस आहे, दिशा दिल्या, फ्लिक केलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आलाय डीप मिड विकेटला. तत्पूर्वी रन्स आल्या 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात. 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना बिनबाद 21 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. बिग फाईट, डू ऑर डाय अशी लढत. पुन्हा एकदा बैठक लगावत चेंडूला मात्र डीप मध्ये पाठवलंय. त्या ठिकाणी देखील प्रोटेक्शन आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत सेकंड पॉवर प्ले साठी आणि त्याचा फायदा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले 1 संपलं. पॉवर प्ले 1 मध्ये रन्स आल्या 16. पॉवर प्ले 2 मध्ये 5 चेंडू फेकले गेलेत आणि या 5 चेंडू मध्ये एक चौकार किंवा एकही षटकार आला नाहीये. 6 रन्स या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचं कमबॅक कुणाल पाटीलचं.
आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न डीप मध्ये, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला अलाउन द कार्पेट, सिंगल रन्स मिळेल. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकं संपले. 2 षटकांमध्ये 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 23. पण उद्या सकाळी सामना आपल्याला पाहायला मिळेल. किमय अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, रितेश वारी, गणेशजी कोहली यांचा संघ फाईट करेल SC कंस्ट्रक्शन हमरापूर, राज म्हात्रे च्या नेतृत्वात. खरं तर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे नाकवा चॅनलचे हेड आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्याच बरोबरीने आमचे कमिटी सदस्य राकेश पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि रन्स करायच्यात 42. 18-42 समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. थर्ड ओव्हर साठी आदित्य पाटील, आपल्या स्पेल मधले शेवटचं षटक असेल आदित्य पाटीलचं. फुलटॉस आहे, बैठक स्लॉट मध्ये फुलटॉसला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार झेल ज्यांनी पकडला असेल, लकी प्रेक्षकांनी नाव देण्यासाठी आपण इकडे यायचं. चेंडू फेका मैदानाच्या आतमध्ये. आज एकूण 2 लकी प्रेक्षकांनी झेल पकडलेत. नाव सांगायचं आहे. दीपक विठ्ठल पवार, गाव पेनचे आहेत, पेन RTO ऑफिसचे आहेत. सो थँक्यू सो मच. आपण त्यांचं नाव घ्यायचं. कविराज षटकार आलाय. याही वेळेस बॅक टू बॅक बॅटचा फेस खोललाय, समोरच्या दिशेला ठोकलाय सार्थक म्हात्रेचा ब्रँडेड हा षटकार. दीपक विठ्ठल पवार पेन RTO ऑफिसर आहेत, ज्यांनी झेल पकडलाय. अंतिम दिवशी आपण ड्रॉ करणार आहोत विशाल, आणि या लकी प्रेक्षकाला आपण सायकलचं पारितोषिक देणार आहोत. बॅक टू बॅक सिक्सर्स येत आहेत. धमाकेदार सुरुवात, आयकॉन अगेन्स्ट आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतिउत्तर देत असताना आता सार्थक वरचढ ठरलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 35. 65चं टार्गेट अद्याप 30 हव्यात. आणखीन एक. इट्स अ 3 इन अ रो. सार्थक म्हात्रे नाव लक्षात ठेवा. जो ह्याचा वंडर बॉय घरच्या मैदानावरती होम क्राऊड मध्ये आपल्या फ्रँचाइज टीम साठी आज लढत असताना टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय ज्याने घेतला, आणि आता मात्र सांगत असताना की हा निर्णय मी घेतलाय, 65 रन्स देखील मीच चेस करेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. आदित्य पाटीलला आसमान दाखवलंय. कमालीची फटकेबाजी. वारा कोणत्या दिशेने वाहतोय, कोणती बाउंड्री दूर आहे मला ठाऊक नाहीये. मला षटकार मारायचे आहेत आदित्यच्या अगेन्स्ट. सेन्सिबल क्रिकेट, सुपर माइंड क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय, सिंगल आले, सेकंडचा कॉल दिलाय. होय, रन्स आल्यात 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना सिद्धी श्रवण वॉरियर्स, संतोष दादा पाटील, विनोदजी म्हात्रे यांनी स्पॉन्सर्स केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इक्वेशन असेल 14 चेंडू 22 चं समीकरण. 14 चेंडू 22 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल पुन्हा एकदा यॉर्करला सन्मान दिलाय. सुपर माइंड क्रिकेट. त्या ठिकाणी सेकंड घ्यायची होती कदाचित, परंतु नाहीये, थांबवलंय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. आता फार अंधार झाला असं म्हणूया आपण. बॅड लाईट मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल खर तर तिसऱ्या षटकातील. साहिल कला केंद्र हमरापूर विभाग पेंटर मुकेश पाटील
यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. थँक्यू सो मच मुकेश दादा पाटील, ते देखील सामना पाहत आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. अंतिम चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. डफलचा कॉल दिलाय, सार्थक पोहोचेल का? होय, लास्ट बॉल वरती तिसऱ्या षटकातील रन्स आल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता पाहायला मिळतात 46. इक्वेशन येणारे 2 षटक 12 चेंडू आणि आता रन्स करायचे आहेत 19. आज बर्थडे बॉय आमचे नाकवा चॅनलचे ऑफिशियली हेड नितेश कोहली यांचाच बर्थडे आहे, त्यांचा आपण सन्मान घेतोय. नितेश यावा, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सार्थक साठी 1000 रुपये आलेले आहेत. सार्थक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सुशांत म्हात्रे भाजीवाले आहेत आणि दुर्वास दादा आमचे म्हात्रे संघ मालक यांच्याकडून हे पारितोषिक आले. अतिथी सन्मानाकडे आपण त्या ठिकाणी बोलतोय. नाकवा चॅनलचे हेड, त्यांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. वाशीचे बॉक्स क्रिकेट मधील सुपरस्टार खेळाडू विशाल म्हात्रे वाशी खरं तर लाईव्ह सामना पाहतात आणि थँक्यू सो मच विशाल. बॉक्स क्रिकेट मध्ये वर्सोई वाशी टीम मधून खेळणाऱ्या सुपरस्टार खेळाडू विशाल म्हात्रे वाशी यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मॅच कडे जाऊया. गेम ऑन. मॅच संपली नाहीये, बिग बॅटल. आता दोन्ही बाजूने लढाई सुरू आहे. कविराज 2 षटक विजयासाठी रन्स करायचे आहेत 19. जोरदार खेळायचा होता. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू निघालाय. अलॉंग द कार्पेट सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आज सकाळी विशाल अवकाळी पाऊस पडला होता, त्यामुळे थोडा डिले झालं आणि त्याच कारणामुळे जर का आपण विचार केला तर थोडासा अंधार झाला. हरकत नाहीये, मॅच मध्ये फार मजा येईल इतका देखील अंधार नाहीये विशाल. फार मजा येईल मॅच मध्ये. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभी नहीं तो कभी नहीं. 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. भव्य दिव्य आयोजन, मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. बॅटची कडा आदित्य पाटील ला खरं तर विकेट हवी होती. ब्रेक थ्रू मिळवायचा होता. ही पार्टनरशिप ब्रेक करायची होती, परंतु हा झेल मात्र निसटलाय. जीवदान ही संधी मात्र मिळाली. आदित्य पाटील सोनखार, रोहिदाजी पाटील यांचे सुपुत्र कमबॅक करून देत असताना भरपूर मार खाल्ला तिसऱ्या षटकामध्ये आदित्य पाटीलने, परंतु कमबॅक करून देण्यासाठी सोनखारचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. यॉर्कर स्पेशालिस्ट आदित्य पाटील. यॉर्कर तो क्रशिंग क्षेत्ररक्षक आहे आणि या क्षणाला आता काय घडलंय? फलंदाज बाद असेल. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक. गौतमी सोनखारचा खरं तर स्ट्राईक गोलंदाज अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये आज आपण जरूर त्याला पाहतोय. खरं तर आमचे लल्लाभाई यांचा खरं तर या ठिकाणी मेसेज म्हणा, कॉल म्हणा, खरं तर 1-8 ब्रँडेड बॅट सार्थक म्हात्रेच्या हातात मध्ये आहे. 1-8 स्पोर्ट्स खरं तर हा शॉप तुम्हाला पेन मध्ये आणि ती ब्रँड तो लोगो त्या बॅट वरती तुम्हाला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मिस्टर अजित मोकल, मॅन फ्रॉम कलबे. कलब्याचा हा खरं तर एक विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट. आदित्यचा आणखीन एक यॉर्कर. जसप्रीत बुमराची आठवण झाली, लसित मलिंगा यांची आठवण झाली.
रिप्ले मध्ये जर का तुम्ही पाहिलत ना तर चारही चेंडू यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाले. लाईन्थ आणि लेंथ कमालीची आहे. पहिल्या षटकामध्ये 16, मग 6, तिसऱ्या षटकात 23. कमबॅक करून दिलंय आता आदित्यने. 4 चेंडू मध्ये फक्त 2 खर्च केल्यात. आणखीन एक लो फुलटॉस यॉर्करचा प्रयत्न. बैठक सार्थक साडी सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल होय. या ठिकाणी 2 रन्स आल्यात. घाई करावी लागली. 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 नी पुढे जाईल. 50 रन्स ऑन दी बोर्ड. 7 चेंडू 15चं समीकरण. 7-15चं समीकरण. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5व. को स्पॉन्सर्स JSW सुप्रीमो, फ्रॉग इंटरप्राइजेस, अन्वी स्पोर्ट्स, रावे विशाल स्पोर्ट्स, सौरभ मोबाईल, आर्या कलेक्शन हमरापूर, सर्वच स्पॉन्सर्स देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करूया. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. सामिंग स्ट्रेट नेम लागला एस्टॅन वरती. वाईटचा इशारा. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे. कोणीही पंचांच्या जवळ जाऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावबाची विकेट ऑलमोस्ट मिळाले. आता वाईड आहे की नाही त्याच्यावरती चर्चा जरूर सुरू असेल. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेंद्र पाटील. राब्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एज समजदार नाहीये. स्निकोमीटर आपल्याकडे नाहीये. तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये. शरीरावरती चेंडू आदळलाय. ब्रश झालाय का ट्रॅकला वगैरे ते आपण पाहूया. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येतील. आमच्या ऑफिशियली 2 पंचांसोबत चर्चा janती जरूर होईल आणि तदनंतर निर्णय लवकर येणार. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. आदित्य क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण.
पण व्हाईट बॉल नाहीये, व्हाईट बॉल नाहीये, त्यांच्या वरतून चेंडू निघालाय. सो रनआउटची विकेट कविराज. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता असेल सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली टीम साठी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेंद्र पाटीलला आपण पाहतोय, परंतु ऑन स्ट्राईकला सार्थक म्हात्रे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. वैयक्तिक सार्थकचा जर का आपण विचार केला 32 धावसंख्येवरती खर तर सार्थक खेळतो. अंतिम षटकासाठी गोलंदाज आणखीन एक आदित्य पाटील, परंतु हा राब्याचा आहे. पण फंटास्टिक बॉलिंग आदित्य पाटील. सोनखार गोलंदाजी जर का आपण विचार केला तर फक्त 4 रन्स खर्च केल्या. अंतिम षटकासाठी आदित्य पाटील रावे. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. आपटलेला हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टिरक्षक फंबल झाला. कमी वयामध्ये खरं तर ज्याच्यावरती मोठी जिम्मेदारी आपण दिली आणि ती जिम्मेदारी अक्षरशः त्यांनी उचलून ठेवलंय. 3 चेंडू 3 रन्स करायचे आहेत. रन बॉल इक्वेशन. फुल टॉस धमाकेदार झेल त्या ठिकाणी पकडलाय. कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. वेस्ट व्हाईट कमरेच्या वर आता हा चेंडू आहे का पाहिलं जाईल. बीमर आहे की नाही. That is a no ball. It's a beamer call. कमरेचा वरचा फुल टॉस आणि आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत. 1 रन्स कंप्लीट केले ना. ओके, एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 1 रन्स. फ्री हिटचा चेंडू आहे. पहा आमचं देखील कॅल्क्युलेशन थोडस बिघडलं. मग बरंच काही घडलं या मॅच मध्ये प्रवीण. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. सिद्धी श्रवण वॉरियर्स संतोष दादा पाटील आणि विनोदजी म्हात्रे. खर तर आपण पाहतोय जर्सी होती काय नाव विनोद दादा म्हात्रे आणि संतोष दादा म्हात्रे. विनोददादा म्हात्रे संतोषदादा म्हात्रे यांची फ्रँचाइज टीम. 1 ची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष कोणाचा असेल. सामना संपला नाहीये. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती काय घडेल. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक्स आपण पाहिला. अद्याप हा सामना आहे. सामना संपला नाहीये. शेवटचे चेंडू बाकी असतील 2 आणि एका धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर मॅच. अप्रतिम अशी लढत. सामना सोडला नाहीये अद्यापर्यंत. आदित्य भाई 11 हनुमानपाडा टीमने अद्याप ही लढाई देत असताना याही वेळेस हा डॉट बॉल आलाय. हा डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल. सूर्यास पाटील 1 रन्स करायची आहे. विसरू नका. हे क्रिकेट आहे. क्रिकेट कधी कोणाला हिरो करेल कधी कोणाला झिरो करेल विशाल सांगू शकणार नाही होत आपण. सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, परंतु सिद्धी श्रवण वॉरियर्सच्या डगआउट मध्ये आता टेन्शन.
टेकडीवरचे प्रेक्षक बसले होते, आता उभे राहिलेत. सर्वच प्रेक्षक आपापल्या जागेवरती उभे आहेत. लास्ट बॉल एक करायची आहे. आदित्य भाई 11 हनुमान पाड्याच्या अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली. सार्थकची इनिंग, सार्थकी लागेल का? सार्थकने केलेली ही बॅटिंग लास्ट बॉल वरती एक करायची आहे. पण लाईट बंद करा, लाईट बंद करा स्कूटी. थँक्यू सो मच. लास्ट बॉल एक ची आवश्यकता. गॅप मध्ये चेंडू आहे, सामना जिंकलाय सिद्धी श्रवण वॉरियर्स. आजच्या दिवसामधून सुपर 8 मध्ये जाणारा हा दुसरा संघ ठरलाय. पायावरती चेंडू होता, त्याला फ्लिक करत असताना एका धावेची आवश्यकता होती. फॅन्टास्टिक मॅच. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आपण पाहिला आणि या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती विजय मात्र